बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी. मुंब्र्यातील सेंट मेरी शाळेची संरक्षण भिंत कोसळली. बाजूच्या इमारतीत पार्क केलेल्या 3 गाड्यांचं यामुळे नुकसान झालंय. या घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही किंवा कोणी जखमी झालं नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली. मुंब्र्यातील सेंट मेरी शाळेची संरक्षण भिंत कोसळलेली आहे. या घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही, कोणी जखमी झालं नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य कैद झालेली आहेत. संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्यासोबत जोडले. मनीष, आपण पाहतोय अनेक ठिकाणी पावसामुळे दुर्घटना घडतायत, तशीच मुंब्र्यात सुद्धा सेंट मेरी शाळेची संरक्षण भिंत कोसळली. काय सविस्तर माहिती आणि 3 गाड्यांचं नुकसान झाल्याचं कळतंय? बघितलं तर एकंदरीत संपूर्ण ठाणे मुंबई परिसरामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो पडत आहे आणि त्यामुळेच आज पहाटेच्या सुमारास मुंब्र्यामधील जी सेंट मेरी स्कूल आहे त्या स्कूलची बाजूची जो संरक्षण भिंत जी आहे ती भिंत कोसळली आणि त्यामुळेच बाजूला लागून असलेली जो कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये उभ्या असलेल्या पार्क केलेल्या ज्या गाड्या आहेत 4 व्हीलर आणि काही 2 व्हीलर्स आहेत त्या 2 व्हीलर्स वरती संपूर्ण संरक्षण भिंत जी आहे ती कोसळली होती. त्यामुळेच या संपूर्ण गाड्यांचं जे आहे ते नुकसान यामध्ये झालेलं आहे. मात्र कुठली जीवितहानी जी आहे ती झालेली नाही. ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण जे आहेत ते त्याच परिसरात राहतात. ते तात्काळ त्या ठिकाणी धावून गेले आणि जी भिंत आहे तो मलबा जो आहे तो हटवण्यासाठी आता महानगरपालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत, आपत्ती विभागाकडून. करेल. नक्कीच मनीष, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी. तर धक्कादायक अशी ही दृश्य आहेत, मात्र सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालं नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.